coming up next. तर ह्या बाळूमामाच्या मंदिरात सगळे नक्की या. तर हे चांगले मला आवडले तर थँक्यू. A few moments later. तर आम्ही जाणार आपल्या गावापासून जवळ असलेल्या चिखली या गावी एक नवीन मंदिर झालेलं आहे, संत बाळूमामाचं मंदिर. तर आज आम्ही संपूर्ण फॅमिली बाळूमामाच्या दर्शनाला जात आहे. तुम्ही पण आमच्या सोबत दर्शनाचा लाभ घेऊ शकता. तर फायनली चिखली पासून एक 5 मिनिटानंतर या कच्च्या रस्त्याने आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या जवळ. तुम्ही जर बघितलं तर समोर बघा किती गर्दी आहे. मंदिर थोडंसं दूर आहे पण भरपूर लोक आलेले आहेत, भरपूर गाड्या वगैरे दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी. तर आपण आता गाडी पार्क करूया आणि दर्शनाला जाऊया. तुम्हाला संपूर्ण मंदिर मी दाखवणार आहे बाळूमामाचं. हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी मंदिर आहे आणि या ठिकाणी पार्किंग आहे. तर बघू शकता हे आहे प्रसिद्ध बाळूमामाचं मंदिर. चिखली तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथे खूप सारी गर्दी तुम्ही बघू शकता. चिखली पासून जवळच आहे हे मंदिर. गाड्या पण भरपूर आलेल्या आहेत या ठिकाणी. ही आहे आपली गाडी. चला मध्ये मंदिर दाखवतो तुम्हाला डिटेल मध्ये. हे बघा छान बनवले. या ठिकाणी सगळी छान व्यवस्था केलेली आहे. संत बाळूमामा देवस्थान चिखली. या ठिकाणी दर रविवारी बाळूमामाची खूप मोठी यात्रा भरत आहे आणि तुम्ही बघू शकता बरेचसे भक्त मंडळी आलेत. अन्नदान असतं दर रविवारी अन्नदानाची व्यवस्था आहे आणि छान अशी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी. आपण आता दर्शन घेऊया. तर समोर जर तुम्ही बघितलं आदिश, प्रीती आणि वहिनी दर्शन घेत आहेत. तर हे आहे मेंढी माऊली मंदिर. चला मेन मंदिराकडे जाऊया आपण. संभाजीनगरच्या पुढे बुलढाणा जिल्ह्यातून येतात. चला आपण तुम्हाला एक राऊंड बाळूमामाचा खांब आहे. हे आहे दत्त मंदिर. हे आहे मंदिराचा परिसर बघू शकता. या ठिकाणी भंडारा बाळूमामाचा देत आहेत लोक आणि या साईडला हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. तर आपले दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी प्रीती, वहिनी आणि आदिश भंडारा घेत आहेत. आदिश घे. हा बाळूमामाच्या नावानं चांग भलं. संत बाळूमामा असे संत आहेत. जर तुम्ही भारतात मामाला सुंदर देतात लक्षात घ्या. भारतात मामा सुंदर देतात तर कधी तेव्हा कसं कोणी कोणी काळी सांगू
आजच्या महाप्रसादाचे मानकरी आहेत श्री बालाजी श्रीपती राठोड. श्री बालाजी श्रीपती राठोड राहणार सुनेगाव. तर महाप्रसाद अतिशय स्वादिष्ट असा होता. जसं आपल्या लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यामध्ये परचंडा जे रोकडोबा देवस्थान प्रसिद्ध आहे, जिथं शनिवारी लोक जातात, त्याच धर्तीवर किंवा तसेच काहीसं या ठिकाणी बाळू मामाची यात्रा भरत आहे दर रविवारी. चिखली तालुका अहमदपूर जिल्हा लातूर किनगाव जवळ. हा आदिश ठीक आहे. आदिश बघा, आदिश जेवायला बसलेला आहे. आदिशला वरण पाहिजे होतं, आपण आदिशला वरण देऊया. घे बाळा. आणि खीर तर खूपच स्वादिष्ट अशी खीर होती मित्रांनो. ही बघा, ही आहे गव्हाची लापसी किंवा गव्हाची खीर ज्याला म्हणू शकतो. हा चालतं. तर इथं अन्नदानासोबत रक्तदानाचे शिबिर पण होतंय असं माहिती मला काकाने दिलेली आहे. तर हे बघा, प्रसिद्ध असं मंदिर. दर रविवारी इथे यात्रा असते आणि अन्नदान सुद्धा असतं. हे बघा, आदिशला भंडारा पंगत खूप आवडते. तुम्हाला किचन पण दाखवून देतो मी इथे कसं आहे. हे बघा, चुलीवरती जसा स्वयंपाक होतो तसं याला आपल्या इकडे चुलवंड असं म्हणतात. चुलवंड म्हणजे लाकडापासूनच इकडे सगळं, त्याच्यामुळं कदाचित इथल्या जेवणाला खूप चांगला स्वाद येत असेल. याच्यावरती भात, डाळ, त्याचं वरण आणि खीर असा आजचा मेनू होता महाप्रसादाचा. तर आदिशला खूप आवडलेला आहे आणि बाकीच्या मंडळी तिथे बसलेली आहे. आता महाप्रसाद खाल्ल्यानंतर भक्त या कडाक्याच्या उन्हामध्ये झाडाखाली आणि मंदिरामध्ये थोडासा आराम करत आहेत आणि आपण ही थोडासा आराम करूया आणि त्याच्यानंतर घरी वापस निघूया. काम आहे इथे ज्या लोकांना काही इश्यूज असतात किंवा ज्यांना देवाला काहीतरी मागायचं असतं ते इथे प्रार्थना करतात आणि असं मान्यता आहे की बाळूमामा त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. तर बरेचसे भक्त मंडळी या खांबाचं दर्शन घेत असतात. मी सुद्धा, तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असेल काही मिनिटापूर्वी, मी सुद्धा या खांबाचं दर्शन घेतलेलं आहे. चांगलं वाटलं मला मंदिर. आता सगळेजण नक्की या इकडं. आता मी त्याच्यात पैसे टाकलो होते आता. तर चला, थँक्यू. जसं की आपण बाळूमामाचं दर्शन घेताना केंद्रेवाडीवरून चिखलीला जाताना बघितलं होतं, एक महादेवाचं मंदिर होतं जवळ, राईट. तर त्या गावाच्या शिवारात असलेलं महादेवाचं मंदिर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आम्ही लहान असताना दररोजचं शाळा सुटल्यानंतर आम्ही महादेवाला साखर घेऊन यायचो दर्शन घ्यायला. तर हे बघा मंदिर आता सिमेंट रोड झाल्यामुळं. या ठिकाणी एक चिंचेचं झाड होतं. त्याची खासियत अशी होती की त्या झाडाला लाल कलरच्या, एकदम रेड कलरच्या चिंचा लागायच्या. ते झाड अनफॉर्च्युनेटली आता दिसत नाही या ठिकाणी. आणि इथे पाणी असतं, तुम्ही बघू शकता. पाणी आहे इथे. दर सोमवारी बरेचसे लोक येतात आणि चांगली डेव्हलपमेंट केली यांनी. आता बसायला बाकडे वगैरे केले आहेत, मंडप, सभा मंडप केलेला आहे. तुम्हाला मध्ये मंदिरात जाऊन आपल्या जे ग्रामदैवत महादेव आहे गावाच्या जवळ, त्याचं दर्शन करूया. तर हे बघा, मी मंदिराच्या मध्ये जातो. हर हर महादेव, शंभो हर हर, ओम नमः शिवाय. तर हे आहे महादेवाची पिंड आणि नंदी. आणि हे दगडी बांधकाम आहे खूप जुनं.
चला आपण चारी बाजूने फिरून बघूया, प्रदक्षिणा करूया मंदिराची. या ठिकाणी ही आहे प्रदक्षिणा. पिंड ठेवलेली आहे. हा ऍक्च्युली एक ओटा होता, पण आता रोडच्या कामामुळे हा रोड खूप उचलून घेतल्या असल्यामुळे हा सगळं आता खाली गेलेला आहे. तर हा सगळा परिसर बघा. आम्ही गावाकडे आल्यानंतर या ठिकाणी नक्की येतो. म्हणजे असं एकही वेळ होत नाही की आपण गावाकडे आलो नाही, या ठिकाणी आलो नाही महादेवाच्या दर्शनाला. चला आपली ट्रिप झालेली आजची, आम्ही घरी जाऊया. बाळूमामाचं मंदिर आहे, चिखली, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. जसं अहमदपूर तालुक्यामध्ये परचंडा श्री रोकडोबा देवस्थान प्रसिद्ध झालेलं आहे, तशाच पद्धतीने हे एक बाळूमामाचं मंदिर चिखली येथे प्रसिद्ध झालेलं आहे. खूप सारी मंडळी दर रविवारी या ठिकाणी यात्रा आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. दर रविवारी या ठिकाणी लोक येतात, बाळूमामाचं दर्शन घेतात. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या बोलून दाखवतात आणि ते पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. अतिशय जवळ आहे, किनगाव पासून 4 किलोमीटरवर चिखली हे गाव. तुम्ही अवश्य इथं भेट देऊ शकता. अतिशय छान व्यवस्था केलेली आहे इथे मंदिरामध्ये, आणि तुम्ही अवश्य भेट द्या. आम्हाला खूप हे मंदिर आवडलं. धन्यवाद.